नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण बोट नेकचा एक युनिक असं डिझाईन बघणार आहोत। तर बोट नेकसाठी मी हे पहिल्यांदा पाठीमागचा भाग पूर्ण रेडी करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा पॅच तयार करून घेतलेला आहे, म्हणजे कॅनव्हास पेपर तयार करून घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपरवर हा ॲपलचा आकार देऊन घेतलेला आहे। तर याच आकाराचा आपल्याला बोट नेक बनवून घ्यायचा आहे। डिझाईन खूप सुंदर होणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अशा प्रकारे मी हा ॲपल आखून घेतलेला कॅनव्हास पेपरचा भाग कट करून त्याला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता अगदी मधोमध गळ्याच्या मध्ये ठेवून त्याला पिना लावून घेतलेला आहेत। हे पहा, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला त्याच्या अगदी मी जसा आकार आखलेला आहे त्याच्यावरून राऊंड असे डिझाईन आखून घ्यायचे आहे आणि ती आखलेल्या डिझाईनवरून आपल्याला आता बारीक शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई अगदी सावकाश आणि व्यवस्थित आकारानुसारच मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी आता शिलाई मारून घेत आहे। डिझाईन खूप सुंदर होणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर असं गोल मी अगदी सावकाशपणे शिलाई मारून घेतलेली आहे। अगदी बरोबरच ॲपल आकाराचा नाही आहे, पण वरून थोडासा खोलगट भाग आहे, जसा ॲपलला असतो तसाच सेम त्याचप्रमाणे आपल्याला आखून घ्यायची आहे डिझाईन। तर अशा प्रकारे मी पूर्ण गोल डिझाईन आखून घेऊन त्याला कटिंग करून घेतलेला आहे। पूर्ण कट करून झाल्यानंतर आपल्याला सर्व बाजूनी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत। अगदी जवळजवळ पूर्ण बाजूने गोल असे मारून घ्यायचे आहेत। ते मी छोटे छोटे कट्स मारून घेऊन आता पूर्ण डिझाईन आतल्या साईडला पलटवून घेत आहे कॅनव्हास पेपर आणि त्याच्यानंतर आपला पाठीमागचा भाग रेडी होणार आहे। हे पहा, अशा प्रकारे अगदी व्यवस्थित कट्स मारून व्यवस्थित आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या कापडापासून असे छोटे छोटे 3 बाय 3 चे हे बघा अशा प्रकारचे छोटे छोटे कापड्स घ्यायचे आहेत आणि ते कापड्स असे त्रिकोणी घडी घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला नॉक घ्यायचे आहेत। तुम्ही नॉक कापडाचे पण बनवून घेऊ शकता, मी रेडीमेड नॉक घेतलेले आहेत। असे अगदी मधोमध घालून हे पहा, अशा प्रकारे मधोमध घालून याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व नॉक अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायचे आहे। गळ्याच्या उंचीच्या आकाराचे आपल्याला नॉक बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे कट करून घ्यायचे आहेत एकाच साइज मध्ये आणि असे त्रिकोणाच्या मध्ये मध्ये घालून सर्व नॉक अगदी शिलाई मारून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला एकाच साइजचे सर्व नॉक बनवून घ्यायचे आहेत। ह्या पूर्णपासून आपण नॉक बनवून घेणार आहोत। हे पहा, मी एकाच साइजचे असे सर्व नॉक बनवून घेतलेले आहेत। मी 5 नॉक बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 7 बनवू शकता, 6 बनवू शकता, जसे आपल्याला हवे डिझाईनच्या आकारानुसार तसे बनवू शकता। तर मी 5 बनवून घेतलेले आहेत। आता हे 5ही नॉक आपल्याला खालच्या बाजूने व्यवस्थित आतल्या साईडला ठेवून लावून घ्यायचे आहेत। त्याच्यामधील एक नॉक आहे तो अगदी करेक्ट मधोमध लावून घ्यायचा आहे। तुम्हाला जर मध्ये लावायचा नसेल तर 2 नॉक म्हणजे दोन्ही साईडला समान समान असे लावू शकता। तर अशा प्रकारे ठेवून मी जशी ठेवून घेत आहे तशी ठेवून घ्यायचे आहेत आणि अगदी गोल आकारावर ह्या सर्व बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे या डिझाईनला दाब टीप मारून घ्यायची आहे। त्यामुळे शिलाई देखील फिनिशिंग होईल आणि हे नॉक देखील जोडले जातील। हे पहा, असे हे 5 नॉक अगदी व्यवस्थित ठेवायचे आहेत। मी तुम्हाला तात्पुरते दाखवत आहे, ठेवताना व्यवस्थित ठेवूनच मारायचे आहेत। हे पहा, मी अशा प्रकारे ठेवून 2 शिलाया मारून घेतलेल्या आहेत। तर डिझाईन काहीशी अशी तयार झालेली आहे। तर ही युनिक अशी डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि डिझाईन आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तर मी अशाच पुन्हा नवनवीन डिझाईन माझ्या चॅनलवरती घेऊन येत राहीन, तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या नवीन डिझाईनसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।